बाहेर किल्ल्याला तटबंदीला एक गेट होतं, ते चर्च गेट. मी आता जिकडे हुतात्मा चौक आहे तिकडे चर्च गेट होतं, आणि म्हणून बाहेर जेव्हा स्टेशन आलं तेव्हा त्याच्यावरती नाव दिलं चर्च गेट. नंतर तटबंदी उतरून काढली, त्यामुळे तुम्हाला चर्च गेट दिसत नाही, पण ते स्टेशन दिसतं. आतलं गेट, बाहेरचं गेट, मध्ये खंदक, त्याच्यात ते ड्रॉब्रिज वगैरे असं ते प्रॉपर होतं. म्हणजे आता जाराची बिल्डिंग बघतो ना, तिकडे असा ड्रॉब्रिज होता, कारण तो मराठा डिच मी जो म्हटलं तो खालती असा पाणी जाते त्याच्यावरून, तो खूप वास मारायचा, कारण लोक टम्लर घेऊन तिकडेच बसायचे रोज सकाळी. इट वॉज अ स्टिंकी प्लेस. त्यामुळे पीपल वर हॅपी जेव्हा तोडलं ना, समान रस्ता झाला त्या काळामध्ये. काय आहे, गरज भासली नाही ना. 1818 मध्ये मराठाशाही गेली, त्याच्यानंतर काय तर कोणीच आपल्याला अटक करणार. आपण समुद्रावरती राजे, जमिनीवर पण राजे, मग शहराची तटबंदीची गरज नाही, मग तोडून काढलं सगळं. पण जर तुम्ही श्रीलंकेमध्ये गॉल नावाचं एक शहर पाहिलं तर एक्झॅक्टली मुंबई सारखं आहे. किल्ला आहे, आतमध्ये जुनी घरं आहेत, बाहेर एक एस्प्लनेड आहे, त्याच्या पुढे नेटिव्ह टाउन आहे. तर गॉल गेला तर एक्झॅक्टली मुंबई तशी होती. बघ, यू कॅन कम्पेअर हाऊ इट वॉज ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम.